उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गट जो आहे त्यांनी 5 तारखेला जल्लोष मेळावा केल्यापेक्षा मला वाटते पश्चाताप मेळावा त्यांनी घ्यायला पाहिजे होता। कारण की मसलेशाल जो कमिटीचा जो अहवाल होता की पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत हिंदी सक्तीची करावी, त्या अहवालावर मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे यांनी सही केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे काही अहवाल स्वीकारला त्याची अंमलबजावणी आता केंद्र सरकारनं सुद्धा जो एक नवीन शैक्षणिक कायदा काढला त्यानुसार करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला होता। परंतु निश्चितच महाराष्ट्रामध्ये मराठीवर प्रेम असलं पाहिजे। मराठी ही आपली सगळ्यांची मातृभाषा आहे आणि खऱ्या अर्थानं मराठीचं वर्चस्व देशभरामध्ये वाढवण्याचं काम केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात NDA सरकारनं केलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या NDAच्या म्हणजे महायुतीच्या सरकारनं हे काम केलेलं आहे की मराठीला अभिजात दर्जा गेल्या 40 वर्षापासूनची ही मागणी होती, पण काँग्रेसच्या राजवटीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये ही मागणी पूर्ण झाली नाही। तर मराठीला अभिजात याचा दर्जा या NDA सरकारनं त्या ठिकाणी दिला आणि आज खऱ्या अर्थानं जल्लोष करण्याचं काही कारण नव्हतं। लोकभावनेचा विचार करत मला वाटतं तो GR सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी रद्द केलेला आहे आणि म्हणून 5 तारखेला शिवसैनिकांनी पश्चाताप मेळाव्यासाठी त्या ठिकाणी जावं आणि पश्चाताप त्या ठिकाणी करावा।